आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स जी घेतोय ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा, जसा आता जनसंवाद दौरा सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आजपर्यंत या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने 50 विधानसभा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या तिन्ही रिजनमध्ये 50 विधानसभा आम्ही कव्हर केल्या। 50 विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन पदाधिकारी असतील, तिकडचे कार्यकर्ते असतील, शिवसैनिक असतील, यांच्याशी थेट गाठीभेटी, त्यांच्याशी संवाद, कशा प्रकारे तिथे काम चालू आहे याच्यासाठी हा जनसंवाद यात्रा सुरू आहे, पुढेही ती सुरू राहील। आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जो आहे हा आम्ही सुरू करतोय, त्याची आज घोषणा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे। गेल्या 2-2.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमाने जी काही कामं या महाराष्ट्रामध्ये झाली, ही सर्व कामं जी आहेत ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचबरोबर संघटनात्मक ताकद कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी हा दौरा आम्ही करतोय। या दौऱ्याचे नाव जे आहे, त्या दौऱ्याचं नाव आहे शिवसेना महाविजय संवाद। या बॅनर खाली आम्ही हा दौरा करतोय। या दौऱ्यामध्ये 3 व्हर्टिकल्स असणार आहेत। एक जे आहे हे युवा सेनेचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या अंतर्गत युवा सेनेला मार्गदर्शन, युवकांशी थेट गाठीभेटी, त्यांना या विधानसभेच्या निमित्ताने कशा प्रकारे कामं चालू आहेत ह्याचा पूर्ण आढावा हा युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक घेतील। त्याचबरोबर महिला आघाडी, या महिला आघाडीच्या वतीने मीनाताई कांबळी इथे बसलेले आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महिलांचा दौरा सुरू होईल। आम्ही महिलांना जे आहे, आमचे नेते आहेत, उपनेते आहेत, त्यांना वेगवेगळे रिजन्स विभागून दिलेले आहेत। कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग हे विभागून आम्ही आमच्या नेत्यांना, उपनेत्यांना दिलेले आहे की त्यांनी हा दौरा करत असताना प्रत्येक नेत्या, उपनेत्यांनी दिवसाला 1 विधानसभा करावी आणि त्या एका विधानसभेमध्ये 5 ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेतल्या पाहिजे, मेळावे घेतले पाहिजे। जे आपल्या लाडकी बहीण आहेत, लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली। आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या अकाउंट्समध्ये निधी जो आहे हा पोहोचलेला आहे आणि मला वाटतं आता एंड ऑफ सप्टेंबर पर्यंत 2.5 कोटीचा आकडा हा पूर्ण होईल। 29 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये 3रा हप्ता देखील जाणार आहे। तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, त्याचबरोबर मुलींना जे मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेतला, अन्नपूर्णा योजना, ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या सर्व योजना कशा प्रकारे खालपर्यंत गेल्यात त्याचा देखील आढावा आमची महिला आघाडी घेणार आहे। तर त्याचं काम जे आहे हे मीनाताई कांबळी करणार आहे। त्याचबरोबर सोशल मीडिया आमचे राहुलजी कणाल आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर एक सोशल मीडियाचा दौरा असणार आहे। म्हणजे प्रत्येक घटक जो आहे शिवसेनेचा, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, सोशल मीडिया असेल, हा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा विविध भागांमध्ये, म्हणजे एका रिजनमधून मीनाताईंचा दौरा सुरू होईल, एका रिजनमधून कार्याध्यक्ष युवा सेनेचे जे आहेत पूर्वेजी त्यांचा दौरा होईल, एका विभागातून राहुलजी कणाल यांचा दौरा सुरू होईल। म्हणजे सर्व व्यापी जे आहे, प्रत्येक घटकाला टच कसं होईल याच्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आम्ही उद्यापासून सुरू करतोय। हा 5 दिवसाचा दौरा असणार आहे फर्स्ट फेजमध्ये। जसं आपण जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या फेजेसमध्ये केली, पहिली उत्तर महाराष्ट्र, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर आता मुंबई, आता
परवापासून पालघर भिवंडी हा जनसंवाद यात्रा होणार आहे. त्याच्यानंतर पुढे विदर्भ आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, हा देखील जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे. तर प्रत्येक कार्यकर्त्याला चार्ज करण्यासाठी संघटना कशा प्रकारे काम करते, ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे शिवसेनेचं काम, माननीय मुख्यमंत्री मोदयांचं काम पोहोचवण्यासाठी हा दौरा जो आहे हा आम्ही आयोजित केलेला आहे. पुढची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी आपल्याला देतील. आपल्या सगळ्यांना आताच सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी या दौऱ्याविषयी माहिती दिली. या दौऱ्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, सोशल मीडियाची आमची टीम असेल, ह्या तिन्ही संघटनेच्या अंतर्गत असलेल्या ह्या ज्या आमच्या बॉडीज आहेत त्याच्या माध्यमातून आमचे कार्यकर्त्यांना भेटण्याकरिता आणि संघटना अजून अधिक मजबूत करण्यासाठी ह्या दौऱ्याचं मी नियोजन केलेलं आहे. ह्याची सुरुवात युवा सेनेबद्दल आता बोलायचं झालं तर मी ह्याची सुरुवात उद्यापासून भिवंडी विधानसभापासून, भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून याची सुरुवात होणार आहे आणि दररोज एकूण 6 विधानसभेला भेट द्यायचं युवा सेनेच्या माझ्या टीम सोबत मी ठरवलेला आहे. पहिला टप्पा हा जो आहे तो मुंबईच्या प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही भेटणार आहोत. युवा सैनिकाची त्या ठिकाणी भेटीगाठी घेतली जाईल. त्या ठिकाणी त्यांचे काही ठिकाणी मेळावे घेतले जातील, काही ठिकाणी शाखा विजिट्स असतील. अशा पद्धतीनं हा दौरा मी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मुंबई झाल्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान सुद्धा मुंबई शहराच्या आसपास असलेली काही विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी युवा सेनेचे मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानंतर नवरात्री झाल्यानंतर बरोबर 13 तारखेपासून मी मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि तिथून कोकण असा हा पूर्ण दौरा आम्ही नियोजित केलेला आहे. तर ह्या पद्धतीनं ह्या दौऱ्याचं आम्ही पूर्ण प्लॅनिंग एक्झिक्युशन केलेलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक विधानसभेची कशी असणार आहे हे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत देणार आहोत. मी आता आमचे पक्षाचे नेते त्याचबरोबर महिला आघाडीचं हे जे कार्यक्रम आहे जे ज्याच्या अध्यक्षतेखाली केलं जाणार आहे अशा मीनाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन. सर्वांना जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्याला हे अभियान कसं असेल याची माहिती आमचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर युवा सेनेचं अभियान कसं असेल त्याची माहिती पूर्वेशजींनी आपल्याला दिलेली आहे. शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कोकणपासून ते विदर्भापर्यंत एकाच वेळेला एकाच दिवशी 18 विधानसभेतून ह्या सुरुवात होणार आहेत आणि त्याची संपूर्ण आखणी या ठिकाणी केलेली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ अशी संपूर्ण विभागवार माहिती या ठिकाणी आपल्याला दिली जाईल आणि आम्ही तसे ग्रुप या ठिकाणी केलेले आहेत. प्रत्येक विधानसभेतील महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला भगिनींसाठी माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्त्वाची त्यांनी योजना या ठिकाणी राबवून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना एक आनंदाचा दिलासा दिलेला आहे. आणि हा दिलासा अगदी शेवटच्या प्रत्येक गावातील शेवटच्या भगिनीपर्यंत पोहोचला की नाही हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहे. त्यांना मागच्या 2 हप्ते आणि येणारा 3रा हप्ता तो सुद्धा त्यांच्या खात्यात पोहोचला की नाही हे सुद्धा त्या माध्यमातून पाहणार आहे. आणि ही संपूर्ण माहिती या महाराष्ट्रातील सगळ्या तळागाळातील भगिनींना, शहरातील भगिनींना आम्ही त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर आमची संघटना सुद्धा या तऱ्हेने अशी मजबूत करणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर सर्व सदस्याचं फॉर्म सुद्धा आम्ही भरून घेतले जाणार आहोत आणि अशा तऱ्हेने पुढील विधानसभा आपण कशा तऱ्हेने जिंकायची आहे त्याचं मार्गदर्शन सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि आज आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी हे अभियान ही संकल्पना जी जाहीर केलेली आहे त्याला आमची सर्व महिला आघाडी एक दिलाने साथ देणार आहे आणि आम्ही या संकल्पनेसाठी उद्यापासून रवाना होणार आहोत. धन्यवाद.
मी आता राहुल कनाल यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आपल्याला नमस्कार। हमारा जो सोशल मीडिया का जो बैठक है वो मी सोशल सैनिक ये नाम से चलेगी। सोशल आवाज कोणाची शिवसेनाची। जैसे आपने सुना कि हमारे लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे, हमारे पूर्वेश सरनायक जी, मीनाताई कामली जी ने जो बताया, जो यहाँ पे शिवसेना, महिला शिवसेना, युवा शिवसेना की तरफ से जो कार्यक्रम होगा, हमारे सोशल शिवसैनिक का यही एक रिस्पॉन्सिबिलिटी रहेगी क्या वो चीज़ें आखिरी वोटर तक पहुँचाए, हर लोगों के घर घर तक पहुँचे। ये मुद्दे हमारे जो सीएम साहब जो रोज महाराष्ट्र के लिए जो रात दिन मेहनत कर रहे हैं, वो हम आखिरी महाराष्ट्र के वोटर तक कैसे पहुँचाए, ये एक सोशल सैनिक की जिम्मेदारी रहेगी। हम कल से नासिक लोकसभा का दौरा शुरू करेंगे। नासिक से हम नंदुरबार, धुले, नगर, शिरडी ऐसे करते हुए अगले 10 दिन का ये दौरा होगा और हर जगह, हर लोकसभा में जाते जाते वहाँ के नीचे के घटक तक हम एक हमारे शिवदूत के साथ मिलके एक सोशल सैनिक की रचना करेंगे। और सोशल मीडिया की तरफ से हमारा यही एक रिस्पॉन्सिबिलिटी रहेगी कि हम पार्टी की और हमारे माननीय सीएम जो महाराष्ट्र के लिए काम कर रहे हैं वो नीचे तक काम कैसे पहुँचाए, ये हमारी जिम्मेदारी रहेगी। तर एकंदरीत तिन्ही आघाड्या ज्या आहेत, युवा सेना, महिला आघाडी आणि त्याचबरोबर सोशल मीडिया, त्यावरती आपण काम करतोय आणि तिन्ही आघाड्या ज्या आहेत ते सायमल्टेनियसली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतील, आढावा घेतील, बैठका घेतील, इलेक्शनची तयारी कशा प्रकारे चालू आहे, लोकांपर्यंत योजना पोहोचल्यात की नाही हे देखील पाहेल। तर आपल्याला ह्या संदर्भात कुठले प्रश्न विचारायचे तर आपण विचारू शकता। या कल से माननीय मुख्यमंत्री और मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना, युवा सेना और महिला आघाड़ी, इन तीनों के माध्यम से महाराष्ट्र के अलग अलग भागों से 3 अलग अलग यात्राएं जो निकलेगी, ये महाविजय संवाद यात्रा के नाम से हम लोग कर रहे हैं। जिस तरीके से माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने काम किया है गए 2-2.5 साल में, ये काम हमारे महिलाओं के लिए है, बहनों के लिए है, किसानों के लिए है, युवाओं के लिए है। हर जो घटक है वो हर घटक के लिए जो काम हमारी सरकार के माध्यम से हुआ है वो काम लोगों तक पहुंचा है क्या, उसके अंदर कुछ दिक्कतें हैं क्या। और उसी तरीके से विधानसभा का चुनाव आ रहा है, इस विधानसभा के चुनाव को लेकर पार्टी की गतिविधि हर रीजन में, हर विधानसभा में, हर गांव में बढ़नी चाहिए। इसके लिए ये दौरा हम लोग ने आयोजित किया है। हर गांव तक ये दौरा पहुंचेगा। जैसे महिला आघाड़ी का दौरा है कि हर हमारे जो नेता है, उपनेता है महिला आघाड़ी, मीनाताई के नेतृत्व में ये दौरा आयोजित किया जाएगा और कल से इसकी शुरुआत हो जाएगी। हर हमारे शिवसेना के नेता हर विधानसभा में अलग अलग 5 जगहों पर जाएंगे और 5 जगहों पर मीटिंग्स लेंगे, जहां पर 300-400 महिलाएं जो है वहां पर उपस्थित रहेंगे। उनसे बातचीत करेंगे कि आज तो आपको ये योजना मिली है, आने वाले समय में और आपको क्या एक्सपेक्टेशंस है सरकार के माध्यम से, वो भी जानेंगे। और क्या क्या समस्या है वो भी महिला आघाड़ी जानने का काम यहाँ पर करेंगी। उसी के साथ में हमारे युवा सेना के कार्याध्यक्ष पूर्वेश जी सरनाईक, इनके अध्यक्ष में हम युवा सेना का दौरा, महाराष्ट्र दौरा कर रहे हैं। वो भी महाराष्ट्र के अलग अलग भागों में जाएंगे, सीधे युवा सेना से बात करेंगे, युवाओं से बात करेंगे, युवाओं की क्या समस्या है वो जानने का काम वहाँ पर करेंगे। और उसी के साथ में हमारे राहुल जी कनाल, जो महाराष्ट्र राज्य के सोशल मीडिया के हेड है, वो भी सोशल मीडिया कैसे स्ट्रांग हो पूरे महाराष्ट्र में, इसके लिए भी दौरा उनका शुरू होगा।
तो जैसे हमारा जनसंवाद दौरा पूरे महाराष्ट्र में शुरू है, आज तक 50 विधानसभा हम लोग ने इस जनसंवाद दौरा के माध्यम से किए और हर विधानसभा में जाकर हर पदाधिकारी हो, कार्यकर्ता हो, शिवसैनिक हो, उनसे सीधे बात करने के शिवसेना के बारे में, सरकार के माध्यम से किस प्रकार से काम चल रहा है, सीधे लोगों तक योजनाएं पहुंच रही है कि नहीं, ये जानने का काम हमने किया, जो काफ़ी हद तक सफल रहा। 50 विधानसभा इसमें हम लोग पूरे कर चुके हैं। आने वाले समय में जो और विधानसभा बची है वो विधानसभा में जाने का काम हम लोग करेंगे। मुंबई सहित एमएमआर रीजन में पिछले 24 घंटे में जो बारिश हुई है उसके कारण तमाम सारे जो सवाल आपके ऊपर खड़े किए गए अपोजिशन की तरफ से, क्योंकि जनसंवाद यात्रा भी कर रहे हैं और महाविजय का भी यात्रा शुरू करेंगे, तो अपोजिशन के इन मुद्दों को लेकर जरूर देखो, मुझे लगता है कि अपोजिशन का काम यही है कि गए 2-2.5 साल में अपोजिशन यही काम कर रही है। रोज़ जो है अलग अलग आरोप अपोजिशन के माध्यम से होते रहते हैं, लेकिन मुझे लगता है कि हम लोग और हमारे मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री महोदय जी हो, इस मुंबई में हो या महाराष्ट्र में हो, हम लोग ने जो काम गए 2-2.5 साल में किए, मुझे लगता नहीं कि इसके पहले इतने काम हुए हैं, जितने निर्णय हम लोग ने लिए हैं। और उसी के साथ में मुंबई में जो मुंबई को बंद करने का काम इन्होंने किया, जो मेट्रो का काम रुकवाने का काम इन्होंने किया, जो पॉटहोल्स में सिर्फ भ्रष्टाचार करने का काम किया, रोज़ मतलब हर साल रोड को जो है डांबर के नाम पर रोज़ हर साल नए रोड्स बनाने का काम और उसके अंदर भ्रष्टाचार करने का काम इन्होंने किया। कोस्टल रोड आप देखिए, MTHL आप देखिए, मेट्रो देखिए, कारशेड अभी मेट्रो का पूरा हो रहा है। तो मुझे लगता है कि इनको कोई भी हक नहीं है कि कोई आरोप करने का। जब इनका टेन्योर था 2.5 साल का, तो 2.5 साल में खुद तो घर में बैठे, बाकी भी लोगों को घर में बिठाने का काम इन्होंने किया। और उसी के साथ में 2.5 साल में जब कोविड था, कोविड में सबसे ज़्यादा भ्रष्टाचार अगर किसी ने किया होगा, बॉडी बैग में भ्रष्टाचार किया इन्होंने, उसी के कोविड के सेंटर्स में भ्रष्टाचार इन्होंने किया, खिचड़ी में भ्रष्टाचार किया। खिचड़ी में तो एकदम घर का आदमी इनका था, वो आज जेल में है। तो ऐसे लोगों से, ऐसे लोग जो है हमें प्रश्न पूछने का अधिकार नहीं रखते। कल बारिश बहुत हुई, ज़्यादा बारिश हुई कम समय में, उसके ऊपर जो कुछ अभी उसके अंदर एक जन की मौत भी हो गई है, बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है। उसके ऊपर प्रोब जारी है, उसके ऊपर कार्रवाई जो है हम लोग करेंगे। लेकिन इस मुंबई को पॉटहोल फ्री, आज अगर आप इस साल अगर देखे होंगे कि आपके न्यूज़ भी पॉटहोल्स के बारे में बहुत कम है, क्योंकि इस मुंबई में 100% रोड्स को कॉन्क्रीटाइजेशन करने का निर्णय जो है माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने लिया। और आप अगर देखोगे तो ज़्यादा से ज़्यादा रोड्स जो है कॉन्क्रीटाइजेशन हो रहे। आने वाले समय में 100% मुंबई के रोड्स पूरी तरीके से कॉन्क्रीटाइजेशन हो जाएंगे। तो हम जो है डेवलपमेंट की हमेशा बात करते हैं, हम आरोप किसी के ऊपर बेबुनियाद करने का काम यहाँ पर नहीं करते। तो मला वाटतं मुंबईला पॉटहोल फ्री करण्याचं काम आम्ही करतोय। मुंबईमध्ये 100% रस्ते कॉन्क्रीटायझेशन करण्याचं काम आम्ही करतोय। त्याच्यामध्ये बहुतेक रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटायझेशन झालेले आहेत, काही रस्ते जे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर कॉन्क्रीटायझेशन होतील। पण यांनी काय केलं, कधीच कॉन्क्रीटायझेशन होऊ दिलं नाही, फक्त डांबरामध्ये पैसे कसे मिळतील, भ्रष्टाचार कसा होईल हे करत राहिले। त्याचबरोबर मुंबईमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये, मी तर म्हणतो की 2.5 वर्षामध्ये जो तुमचा कालावधी होता, जो कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये आपण काय काम केलं हे जरा येऊन लोकांना सांगितलं पाहिजे। मुंबईमध्ये आपण काय काम केलं हे लोकांना येऊन सांगितलं पाहिजे। फक्त आरोप करायचं हे सोपं आहे, आरोप करायला, पण काम जे आहे हे खऱ्या अर्थाने या सरकारने केलं। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आज मुंबईमध्ये सगळेचे सगळे रस्ते कॉन्क्रीटायझेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला। मुंबईमध्ये कोस्टल रोड आपण पाहताय तो त्याला गती देण्याचं काम आम्ही केलं। रोज कोस्टल रोडचं प्रत्येक मला वाटतं महिना 2 महिन्याला एक नवीन लिंक जी आहे ही ओपन होते। लोकांना मोठा दिलासा जो आहे कोस्टल रोडच्या माध्यमाने मिळाला। MTHL जो अटल सेतू आहे, हा लॉंगेस्ट सी ब्रिज आहे, हा देखील उभं करण्याचं काम आम्ही केलं। त्याचबरोबर मुंबईमध्ये कारशेडचं काम थांबवण्याचं काम यांनी केलं। त्याच्यामुळे 10,000 कोटीचं नुकसान जे आहे एक्सचेकरला झालं, त्याचा हिशोब कोण देणार? आज मुंबईचा कारशेडचा विषय मार्गी लागतोय, तो आता 90% पेक्षा जास्त कंप्लीट झालेला आहे, तो लवकरात लवकर कारशेड सुरू होईल। त्याचबरोबर मुंबईची मेट्रो 3 लाईन जी आहे ती सुरू होणार आहे। मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जाळं जे आहे मेट्रोचं विणण्याचं काम
आम्ही केलेलं आहे इथे आणि भविष्यामध्ये देखील मुंबईला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सर्व गोष्टी करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमाने होईल. मौजूदा वक्त में महासंवाद यात्रा है और साथ ही साथ कल देखा तो राज ठाकरे का प्रोडक्शन हाउस ने भी एक नंबर ये मूवी का ट्रेलर लॉन्च किया है. कहीं ना कहीं विधानसभा चुनाव को देखते हुए ये मूवीज आने ऐसी चर्चा है. आपको क्या लगता है एमएनएस को इसका फायदा होगा क्या? मला त्याच्यामधलं माहिती नाही. त्याचे प्रोड्युसर डिरेक्टर जे आहे मला वाटतं त्यांच्याबरोबर तुम्ही बसले पाहिजे आणि त्यांना हा प्रश्न जो आहे तो विचारला पाहिजे. महासंवाद यात्रा आप लोग शुरू करने जा रहे हैं, क्या महाराष्ट्र के ऐसे जो कॉन्स्टिट्यूएंसीज है जहां पर आप लोगों का दबदबा रह चुका है, आपके विधायक चुन करके आ चुके हैं, क्या उसकी समीक्षा की गई है? मौजूदा वक्त में जितने विधायक हैं वही चुनाव लड़ेंगे, क्या आप ज्यादा विधायकों के साथ चुनाव लड़ेंगे, या ऐसा कुछ प्लान आप लोगों का तय हो पा रहा है, या केवल टीमें बनाई एक संवाद करने के लिए? देखिए, हम जो भी कुछ करते हैं वो सोच समझ के करते हैं. जो भी कुछ किया था 2-2.5 साल पहले मुख्यमंत्री महोदय जी ने वो भी सोच समझ के किया था. और अभी ये महाविजय संवाद जो है, हर कॉन्स्टिट्यूएंसी कैसे मजबूत हो, किस प्रकार से काम वहाँ पर चल रहा है, किस प्रकार से काम और बढ़ना चाहिए, इसके लिए महाविजय संवाद हम लोग ने आयोजित किया है. और हर विधानसभा की समीक्षा जो है रोज़ हम लोग कर रहे हैं. किसको कौन से सीट से लड़ाना है, मुझे लगता है कि ये पूरा अधिकार माननीय मुख्यमंत्री जी का है और कौन कितने सीट्स पे लड़ेगा वो भी अधिकार मुख्यमंत्री जी का है. हम सिर्फ ग्राउंड लेवल पर पार्टी की ताकत कैसे बढ़े, पार्टी का संगठन कैसे बढ़े, इसके लिए हम लोग काम कर रहे हैं. इसका नतीजा जो है लोकसभा में हम आप देख चुके हैं. लोकसभा में आपको लगा कि क्या ये शिवसेना की सीट्स आएंगी, लेकिन लोकसभा में सबसे अच्छा स्ट्राइक रेट हमारा रहा, क्योंकि हमारा जो पार्टी का संगठन है वो गए 2 साल में बहुत अच्छी तरीके से ग्राउंड लेवल पर खुद मुख्यमंत्री उतरकर काम कर रहे हैं और सभी हमारे कार्यकर्ता हो, पदाधिकारी हो, ग्राउंड लेवल पर उतरकर काम कर रहे हैं. ये भी जो है ग्राउंड लेवल की ही एक्टिविटी है जिससे पार्टी का संगठन और मजबूत हो. तीनों पार्टियों ने चुनाव प्रचार की शुरुआत कर दी है महायुति के. एनसीपी अलग प्रचार कर दी है, आपकी तरफ से जनसंवाद यात्रा और महाविजय संवाद हो रहा है. बीजेपी को तीनों पार्टियां एक साथ एक मंच पे आके प्रचार कब तक शुरू करेंगी? वो तीनों पार्टी के नेता जो है वो निर्णय लेंगे और वो भी आपको जल्द से जल्द दिखेगा. अभी हर पार्टी ग्राउंड लेवल पे हम अपना फुटप्रिंट, अपनी ताकत कैसे बढ़े, हमारे जो चुनाव क्षेत्र है, जो हमारे सिटिंग एमएलएज है, जो हमें लगता है कि हम यहाँ पर सीट्स जो है लड़ सकते हैं, जीत सकते हैं, उन सभी क्षेत्रों में. और मुझे लगता है कि हर पार्टी अपना अलग अलग कर रही है, उसका फ़ायदा जो है महायुति को ही होने वाला. अल्टीमेटली हम भी जो संगठन मजबूत कर रहे हैं उसका भी जो फ़ायदा जो है वो महायुति के उम्मीदवारों को होगा, क्योंकि हमारी ताकत अगर बढ़ेगी तो महायुति की ताकत ही बढ़ेगी. वहाँ पर इलेक्शन में जो कोई महायुति का उम्मीदवार खड़ा होगा वो महायुति के उम्मीदवार को पूरी तरीके से जिताने का काम हर पार्टी का केडर करेगा. आपको लगता है कि जिस तरीके से आपके पास जो भी एमएलए इस समय सिटिंग है, उसके अलावा कई ऐसी सीटें हैं जिन पर शिवसेना को लगता है कि वहां पर आपका उम्मीदवार जीत सकता है 100%. ऐसे में अमित शाह की हाल की जो मीटिंग थी उसमें ये कहा जा रहा है कि 200 सीटों पर फैसला हो चुका है और उसमें करीब 80-85 सीटें शिवसेना क्लेम कर रही है. सीटों का फैसला जो है मुझे लगता है कि आपको कुछ दिनों में आपको कितने आंकड़े हैं वो भी पता चल जाएगा, क्योंकि अभी 90% सीट डिस्ट्रीब्यूशन जो है वो मुझे लगता है कि चल रही है बात उसके ऊपर. और मुझे लगता है कि ये सीटों का बंटवारा कौन कितना सीट लड़ेगा, क्या लड़ेगा, उससे इम्पोर्टेंट है कि किस प्रकार से हम लोग ने इस महाराष्ट्र में गए 2.5 साल में काम किया है. ये काम हमें आगे जो है फिर से करना है, आगे लेके जाना है. और महायुति फिर से कैसे चुन के आए, हर उम्मीदवार महायुति का, जो शिवसेना का हो, भारतीय जनता पार्टी का हो या एनसीपी का हो, हर उम्मीदवार कैसे चुन के आए, इसके लिए हम लोग मेहनत कर रहे हैं. यहाँ पर हमारे में बीजेपी इतना सीट्स लड़ेगी, शिवसेना इतना लड़ेगी, बाकी इतने लड़ेंगे, इसके लिए कोई भी नोकझोंक नहीं है, कोई भी इधर मारामारी नहीं है. आप उसके लिए निश्चिंत रहिए, हम लोग भी निश्चिंत हैं. अभी नए देखो, अभी हमारे जो सिटिंग है ऐसे चेहरों को मौका देंगे क्या आप? मुझे लगता है कि ये सर्वस्वी अधिकार जो है माननीय मुख्य नेता और मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का है और वो इस पर निर्णय लेंगे. और ज़रूर
जो अच्छा काम कर रहा है पार्टी संगठन में उसको चांस देने का काम, उसको नेतृत्व देने का काम हमेशा हम लोग करते आए हैं और आने वाले समय में भी करते रहेंगे। धन्यवाद। मला वाटतं सगळ्यांचा धन्यवाद। आज आम्हाला जो मेसेज द्यायचा, अरे उद्या पण मी भेटणारच आहे, उद्या पण भेटणारच आहे, उद्या तो प्रश्न घ्या। पण मला वाटतं आपण सगळ्यांनी हा जो संवाद यात्रा आहे, अजित, हा जो संवाद यात्रा आहे याच्याबद्दलची जास्त माहिती जी आहे लोकांपर्यंत पोहोचवा। बाकी सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी रोज आपण भेटतोय, जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने पण भेटतोय, काल पण भेटलो, परवा पण भेटलो, उद्या पण भेटू। पण हा जो आहे हा जनसंवाद यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे। आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित जनसंवाद दौऱ्यावर एक प्रश्न बोलतो मी हिंदी मराठी जनसंवाद दौऱ्यावर एक प्रश्न होता ना, पायाला बाण लागेल ना. समोर एक आहे. ते काढा, असंच बसून ये निकालो। वाईट हिंदी में झाला म्हणून